कितीही आपण म्हटलं की ही माझ्या वडिलांची किंवा पप्पांची शेरणी आहे, तर खरं सांगायचं फोडणी देताना असं वाटतं ना की आपण आपल्या पप्पांची परीच आहे. माझ्यासोबत तर असंच होतं. मला फोडणी देताना एवढी भीती वाटते की खूपच भीती वाटते. तर तुम्हालाही तसंच होतं ना, कमेंट्समध्ये सांगा. तर चला, ही जी डाळ दाखवलेली आहे ती मुगाची डाळ आहे. आता ही गावाकडे भेटते. तर हे सांगण्याचं कारण असं की पुण्या मुंबईच्या मुलींना ही डाळ माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. मलाही लग्नानंतरच माहीत झालेलं आहे. तर मग आता मी तुम्हाला सांगते की कशी मस्त ही डाळ शिजवून घेतलेली आहे. तुरीची डाळ जशी आपण शिजवतो तशीच ही पण डाळ शिजवून घ्यायची. शिजल्यानंतर त्याला आपण फोडणी देणार आहे. तर ती म्हणजे असं की तेल घ्यायचं, तेलामध्ये जिरं टाकायचं, लसूण टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि ती करायची. आणि आता इथे तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता, पण मला तिखटाची नको होती. मला भाजीवरण असाच आवडतो बिना तिखटाचा, म्हणून मी अशीच केलेली आहे. तुम्हीही खा, ही अगदी प्रोटीनयुक्त डाळ असते. तर तुम्ही हीच डाळ आणा आणि करा. बाहेरची डाळ खायची अवॉइड करा.